नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपण पाठीमागच्या लेक्चरला वाहतुकीचे प्रकार या घटकाविषयी माहिती बघत होतो. याच्यामध्ये आपण रस्ते वाहतूक, जलवाहतूक, त्याचबरोबर रेल्वे वाहतूक या 3 वाहतुकीच्या प्रकारांच्या विषयी माहिती बघितलेली होती. आता आपल्याला या ठिकाणी एक चौथा महत्त्वाचा प्रकार बघायचा आहे, तो म्हणजे हवाई वाहतूक. त्यालाच आपण एअर ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. आपल्याला या ठिकाणी हवाई वाहतुकीचे प्रकार, जगातले प्रमुख हवाई मार्ग, आपल्या भारतातील प्रमुख असणारी हवाई जी विमानतळ आहे ते विमानतळे, त्याचबरोबर जगातील प्रमुख वाहतुकीचे अड्डे किंवा वाहतूक जी केली जाते ती महत्त्वाची ठिकाणे, त्याचबरोबर सर्वात व्यस्त असणारे हवाई मार्ग, या घटकांच्या बरोबरच आपल्याला या हवाई वाहतुकीचे फायदे व तोटे या प्रमुख घटकांच्या विषयी आपल्याला या ठिकाणी माहिती बघायची आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हवाई वाहतूक हा जो घटक आहे तो घटक महत्त्वाचा आहे, कारण याच्यावरती विविध प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपात विचारले जातात. म्हणून आपल्याला या ठिकाणी या घटकाची माहिती बघायची आहे. आता आपण जर बघितलं तर आकाशातून विमान, हेलिकॉप्टर यासारख्या हवाई वाहनांद्वारे केल्या जाणाऱ्या वाहतुकीला आपण हवाई वाहतूक असं म्हणतो. हवाई वाहतूक म्हणजे काय, तर ती हवेतून केली जाते किंवा आकाशाची जी निर्वात पोकळी आहे, त्या निर्वात पोकळीच्या माध्यमातून जी वाहतूक केली जाते त्या वाहतुकीला आपण हवाई वाहतूक असं म्हणतो. आता आपण जर बघितलं तर हवाई वाहतुकीच्या माध्यमातून आपण हलक्या ज्या वस्तू आहेत, वजनाने हलक्या वस्तू, त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जलद स्वरूपामध्ये किंवा कमीत कमी कालावधीमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण पोहोचू शकतो. म्हणून हवाई वाहतुकीद्वारे केल्या जाणाऱ्या किंवा हवेतून केल्या जाणाऱ्या वाहतुकीला आपण हवाई वाहतूक असं म्हणतो. हवाई वाहतूक हा सर्वात अलीकडील व सर्वात वेगवान प्रकार आहे. म्हणजे आपण बघितलं आहे की रस्ते वाहतूक हा सर्वात प्राचीन प्रकार आहे. म्हणजे प्राचीन कालखंडामध्ये या रस्ते वाहतुकीची सुरुवात झालेली होती. तसा हा जो हवाई वाहतूक हा जो प्रकार आहे तो सर्वात अलीकडचा आणि सर्वात वेगवान प्रकार आहे. म्हणजे आपण रस्ते वाहतुकीची माहिती बघितली, रेल्वे वाहतुकीची बघितली, जलवाहतुकीची बघितली. या तिन्ही वाहतुकीच्या प्रकारांच्यापेक्षा हा वाहतूक प्रकार सर्वात वेगवान आहे आणि सर्वात अलीकडचा आहे. कारण विमान वाहतुकीचा किंवा हवाई वाहतुकीचा जो शोध आहे तो शोध 20व्या शतकात काही शास्त्रज्ञांनी मिळून लावला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडी प्रमाणात प्रगती होत जाऊन आता तो प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावरती पोचलेला आहे. अजूनही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये विकास होत आहे किंवा त्याच्यामध्ये बदल घडत आहेत. त्यामुळे हवाई वाहतूक हा सर्वात अलीकडचा शोधला गेलेला प्रकार आहे आणि तो सर्वात वेगवान आहे. या वाहतुकीला विशिष्ट पृष्ठभागीय मार्गाची गरज भागत असत नाही. आता आपण बघतो की रेल्वे वाहतूक ही जमिनीवरून केली जाते, रस्ते वाहतूक जमिनीवरून केली जाते, तसं हवाई वाहतूक ही अवकाशातून केली जाते. त्यामुळे त्याला कोणत्याही पृष्ठीय मार्गाची गरज भासत नाही. आता हवाई वाहतुकीसाठी विविध प्रकारच्या साधनांचा आपण वापर करतो. जसं आपण याच्या पाठीमागेही विविध साधनं बघितलेली होती की ती वाहतुकीसाठी वापरली जातात, तसं हवाई वाहतुकीसाठीही विविध साधनांचा वापर केला जातो. याच्यामध्ये विमाने, त्यालाच आपण एअरप्लेन असं म्हणतो, जेट विमान, हेलिकॉप्टर, उष्ण हवेचे फुगे, ग्लायडर्स, तरंगते ग्लायडर्स, पॅराशूट अशी विविध प्रकारची हवाई वाहतुकीची साधनं आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण हवेतून प्रवास करू शकतो. आता या विविध साधनांच्या माध्यमातून आपण हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे या साधनांची माहिती आपण असणं आपल्याला गरजेचं आहे. ही साधनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणासाठी ठराविक क्षमतेचा वापर करून वापरली जातात. म्हणजे विमान असतील, विमाने जास्तीत जास्त प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी उपयुक्त आहे. हेलिकॉप्टर हे मर्यादित लोकांच्या वाहतुकीसाठी उपयुक्त आहे. पॅराशूट फक्त 1-2 लोकांच्यासाठीच आपण वापरू शकतो. हे जे विविध याचे जे उपयोग आहेत त्या उपयोगानुसार याचा वापर केला जातो. हवाई वाहतुकीचे वेगवेगळे प्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ते आपल्याला प्रकार या ठिकाणी बघायचे आहेत. हवाई वाहतुकीचे प्रामुख्याने 2 प्रकारांच्यामध्ये विभाजन केलेलं आहे. आता हे 2 प्रकार कोणते आहेत त्याची आपल्याला या ठिकाणी आता माहिती बघायची आहे. हवाई वाहतुकीचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक पहिला हवाई वाहतुकीचा वापर आणि व्यवस्थापन याच्यावरून एक प्रकार, आणि दुसरा राष्ट्रीय सीमांच्या आधारे एक प्रकार. वापर आणि व्यवस्थापन कशा प्रकारचं याच्यावरून एक प्रकार पडतो, तर राष्ट्रीय सीमा त्याच्या कोणत्या आहेत याच्यावरून दुसरा प्रकार पडतो. वापर आणि व्यवस्थापन याच्यामध्ये लष्करी हवाई वाहतूक आणि नागरी हवाई वाहतूक यालाच मिलिटरी एअर ट्रान्सपोर्ट आणि सिव्हिल एअर ट्रान्सपोर्ट असे 2 वापर आणि व्यवस्थापनावरून 2 प्रकार आहेत. आता लष्करी म्हणजे लष्करासाठी जी वाहतूक केली जाते ती, आणि नागरी म्हणजे नागरिकांच्यासाठी वाहतूक केली जाते ती. आता राष्ट्रीय सीमांच्या आधारे
जी देशांतर्गत वाहतूक केली जाते ती आणि जी देशाच्या बाहेर केली जाते ती म्हणजे राष्ट्रीय हवाई वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक असे याचे राष्ट्रीय सीमांच्या आधारे किंवा नॅशनल बाउंड्रीच्या आधारे केले जाणारे 2 हवाई वाहतुकीचे प्रकार आहेत. आता परीक्षेच्या संदर्भामध्ये याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात की हवाई वाहतूक लष्करी हवाई वाहतूक हा कोणत्या वाहतुकीचा प्रकार आहे किंवा कोणत्याही वाहतुकीनुसार हा प्रकार मानला जातो. तर वापर आणि व्यवस्थापन याच्यानुसार लष्करी हवाई वाहतुकीचा हा प्रकार आहे. म्हणजे असे याचे 2 प्रामुख्याने प्रकार आहेत. त्या प्रकारांची आता आपल्याला या ठिकाणी सविस्तर माहिती बघायची आहे. हवाई वाहतुकीचे वाहतूक वापर व व्यवस्थापन याच्यानुसार केली जाणारी 2 प्रकार. पहिला आहे लष्करी हवाई वाहतूक. आता लष्करी हवाई वाहतूक म्हणजे काय, तर हा पूर्णतः लष्करी गरजांशी संबंधित असलेला प्रकार आहे. याची ध्येय उद्दिष्ट सैन्य दलाशी संबंधित आहेत. या वाहतुकीचं व्यवस्थापन हे पूर्णतः लष्करातर्फे चालतं. आता लष्करी गरजांशी संबंधित असणार म्हणजे एका ठिकाणाहून सैन्य दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी जी वाहतूक केली जाते ती वाहतूक लष्करी हवाई वाहतूक मानली जाते. आता याचा वापरही लष्करी गरजांशी संबंधित आहे. उदाहरणार्थ आपल्याला जर सैन्य एका सीमेवरून दुसऱ्या सीमेवरती पोहोचवायचे आहेत तर त्या ठिकाणी या लष्करी हवाई वाहतुकीचा वापर केला जातो. याची ध्येय उद्दिष्टही सैन्य दलाशी संबंधित असतात. म्हणजे पूर्णतः सैन्य दलाशी संबंधित याचा वापर केला जातो आणि याचं पूर्ण व्यवस्थापन हे लष्करामार्फतच चालतं. म्हणून या ठिकाणी ह्या लष्करी हवाई वाहतुकीचा प्रकार हा व्यवस्थापन आणि वापर याच्यानुसार महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर नागरी किंवा मुलकी हवाई वाहतूक त्याला सिव्हिल एअर ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. हा वाहतुकीचा प्रकार मुख्यतः प्रवासी, टपाल व इतर मालाची ने-आण करण्यासाठी करतो. म्हणजे आपल्याला एका देशातून दुसऱ्या देशामध्ये किंवा मुंबईतून दिल्लीमध्ये, दिल्लीतून मद्रासला जायचं असेल किंवा चेन्नईला जायचं असेल तर आपण याच्यासाठी जी वाहतूक वापरतो त्याला नागरी हवाई वाहतूक असं म्हणतो. याच्या माध्यमातून प्रवासी, टपाल व मालाची ने-आण केली जाते. म्हणजे मौल्यवान वस्तू, वजनाने हलक्या वस्तू किंवा नाशवंत माल एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायचं असेल तर आपण नागरी हवाई वाहतुकीचा वापर करतो. म्हणजे ती नागरिकांच्यासाठी वापरली जाते. असे याचे प्रमुख हे 2 प्रकार असलेले पाहायला मिळतात. याचं व्यवस्थापन हे सरकारच्या माध्यमातून चालतं किंवा ज्या वेगवेगळ्या हवाई वाहतूक कंपन्या त्यांच्या माध्यमातून याचं व्यवस्थापन केलं जातं. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे राष्ट्रीय सीमांच्या आधारे केले जाणारे प्रकार. त्यालाच आपण नॅशनल बाउंड्री असं म्हणतो. राष्ट्रीय किंवा देशांतर्गत हवाई वाहतूक त्यालाच नॅशनल आणि डोमेस्टिक एअर ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. देशाच्या राजकीय सीमांच्या अंतर्गत व देशातील 2 स्थळांच्या दरम्यान होणारी जी वाहतूक आहे त्या हवाई वाहतुकीला राष्ट्रीय किंवा अंतर्गत हवाई वाहतूक असं आपण म्हणतो. आता देशांच्या अंतर्गत 2 स्थळांच्यामध्ये होणारी हवाई वाहतूक किंवा राष्ट्रीय वाहतूक जी आहे त्या राष्ट्रीय वाहतुकीला आपण हवाई वाहतूक असं म्हणतो. म्हणजे देशातली 2 प्रमुख स्थळं, उदाहरणार्थ आपल्या इकडं असणारी महाराष्ट्राचा विचार केला आपण तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि राजकीय राजधानी किंवा महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या 2 स्थळांच्यामध्ये केली जाणारी वाहतूक ही वाहतूक आपण देशांतर्गत हवाई वाहतूक किंवा आपण त्याला नॅशनल किंवा डोमेस्टिक एअर ट्रान्सपोर्ट असं म्हणतो. किंवा 2 राज्यांच्यामध्ये होणारी वाहतूक मुंबई ते बेंगलोर किंवा मुंबई ते अहमदाबाद या 2 शहरांच्यामध्ये होणारी वाहतूक ही देशांतर्गत हवाई वाहतुकीचा आपण प्रकार त्याला म्हणू शकतो. ही देशातील 2 स्थळांच्या दरम्यान होणारी वाहतूक आहे. आता याच्यातला दुसरा प्रकार आहे आंतरराष्ट्रीय वाहतूक. देशाच्या राजकीय सीमांच्या बाहेर व 2 देशांच्यामध्ये होणारी हवाई वाहतूक याला आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक असं म्हणतात. आता देशाच्या राजकीय सीमांच्या बाहेर व 2 देशांच्यामध्ये होणारी हवाई वाहतूक यालाच आपण आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक असं म्हणतो. उदाहरणार्थ ज्यावेळेला युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध चालू होतं त्या युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये चालू असलेले युद्ध त्याच्यामध्ये असणारे जे भारतीय विद्यार्थी होते त्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतामध्ये आणण्यासाठी केलेली युक्रेन ते भारत या दोन्हींच्यामध्ये केली जाणारी हवाई वाहतूक हा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीचा प्रकार आहे. किंवा आपण आपल्या भारतातून ऑस्ट्रेलियाला जायचं असेल, आपल्या भारतातून इंग्लंडला जायचं असेल, भारतातून मेक्सिकोला जायचं असेल तर ही जी केली जाणारी वाहतूक आहे त्या वाहतुकीला आपण आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक म्हणतो. ती देशाच्या राजकीय सीमांच्या बाहेर 2 देशांच्यामध्ये होते. या वाहतुकीला आपण हवाई वाहतूक असं म्हणतो. आता
हे झाले हवाई वाहतुकीचे प्रमुख प्रकार. आता आपल्याला भारतातील हवाई वाहतूक कशा प्रकारची आहे ती बघायची आहे. भारतात सर्वप्रथम 1991मध्ये टपालाची ने-आण करण्यासाठी हवाई वाहतुकीस सुरुवात झाली. सर्वात पहिल्यांदा आपण बघितले की 20व्या शतकामध्ये या हवाई वाहतुकीची सर्वात जास्त प्रमाणात विकास झाला. 1991मध्ये टपालाची ने-आण म्हणजे टपाल जी आहे किंवा पत्रव्यवहार आहे तो एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करण्यासाठी हवाई वाहतुकीचा वापर केला गेला. परंतु कालांतराने हवाई वाहतूक ही जास्त विकसित झाली. पण खऱ्या अर्थाने हवाई वाहतुकीचा विकास हा स्वातंत्र्योत्तर काळामध्ये झाला. 1953मध्ये हवाई वाहतुकीचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. त्यानुसार देशांतर्गत हवाई वाहतुकीचे व्यवस्थापन नियमन इंडियन एअरलाइन्स आणि विदेशी वाहतुकीचे नियमन एअर इंडिया या 2 कंपन्यांच्या माध्यमातून केले गेले. आता आपल्या भारतातील जी हवाई वाहतूक आहे त्याचं जे नियमन आहे आणि व्यवस्थापन आहे इंडियन एअरलाइन्स ही कंपनी, त्याचबरोबर एअर इंडिया ह्या 2 महत्त्वाच्या ज्या वाहतुकीचं व्यवस्थापन करणाऱ्या संस्था आहेत याच्या माध्यमातून त्याचं व्यवस्थापन केलं गेलं. आता भारतातील हवाई वाहतूक ईशान्येकडील डोंगराळ दुर्गम भागातील लोकांच्याकरता 1989मध्ये वायुदूत ही सेवा करण्यात आलेली होती. आता ईशान्येकडील जी आपल्याकडे 7 राज्य, त्याला 7 सिस्टर्स असं म्हणतो, त्या 7 राज्यातील लोकांच्यासाठी इकडे येणारे पूर, महापूर, त्याचबरोबर होणारे हल्ले विदेशी लोकांच्याकडून किंवा इतर वेगवेगळ्या समस्यांच्या माध्यमातून लोकांना बाहेर काढण्यासाठी ईशान्येकडील डोंगराळ दुर्गम भागातील लोकांच्याकरता 1989मध्ये वायुदूत ही सेवा सुरू करण्यात आली. आता ही परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वायुदूत ही सेवा कोणत्या लोकांच्यासाठी किती साली सुरू करण्यात आलेली होती. तर ईशान्येकडील डोंगराळ भागातील लोकांच्याकरता 1989मध्ये सुरू करण्यात आलेली होती. त्याचबरोबर तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या मदतीसाठी 1985मध्ये पवनहंस हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आलेली होती. आता ही 1985मध्ये पवनहंस हेलिकॉप्टर सेवा ही नैसर्गिक वायू आणि तेल महामंडळाच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेली होती. आता आपल्याकडं मुंबईमध्ये बॉम्बे हे जे ठिकाण आहे ते नैसर्गिक वायू आणि तेल जे आहे ते तेलाच्या निर्मितीसाठी आणि उत्पादनासाठी महत्त्वाचं आहे. आता त्याच्या मदतीला किंवा त्याच्या देखरेखीसाठी पवनहंस हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आलेली होती. 1 एप्रिल 1995ला भारतीय विमानतळ प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. आता हाही प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतो की विमानतळ प्राधिकरणाची स्थापना कोणत्या दिवशी किंवा कोणत्या साली करण्यात आलेली होती. या प्राधिकरणावरती भारतीय हवाई अवकाश सुरक्षित कार्यक्षम हवाई वाहतूक आणि दळणवळण सेवा पुरवण्याची जबाबदारी आहे. आता हे जे विमानतळ प्राधिकरण आहे याच्यावरती जबाबदारी ही प्रामुख्याने कार्यक्षम हवाई वाहतूक आणि दळणवळण सेवा पुरवण्याची जबाबदारी ही विमानतळ प्राधिकरणाची आहे. हे जे विमानतळ प्राधिकरण आहे याच्यामध्ये 125 विमानतळांचे व्यवस्थापन याच्या माध्यमातून केले जाते. सध्या अनेक कंपन्यांच्याद्वारे हवाई वाहतूक केली जाते. उदाहरणार्थ डेक्कन, इंडिगो, किंगफिशर, स्पाइसजेट, गो एअर, जेट एअरवेज ह्या प्रमुख कंपन्या ज्या आहेत त्या हवाई वाहतुकीची सुविधा करतात. आपल्या भारतामध्ये असणारी काही प्रमुख विमानतळं दिलेली आहेत. याच्यामध्ये पोर्ट ब्लेअर आहे अंदमान निकोबारमध्ये, त्याला वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव दिलेलं आहे. विशाखापट्टणम आंध्र प्रदेशातील आहे, त्यालाच आपण विशाखापट्टणम आंतरराष्ट्रीय विमानतळ असं म्हणतो. विजयवाडा आंध्र प्रदेश, त्याला विजयवाडावरूनच ओळखलं जातं. गुवाहाटी आसाम. आता याच्यामध्ये याला असणारं नाव लोकप्रिया गोपीनाथ बर्दोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं आहे. पाटणा बिहारमधील विमानतळ, त्याला जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळ. बिहारमधील गया या ठिकाणी असणार गया आंतरराष्ट्रीय विमानतळ. दिल्ली विमानतळाला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. दाबोलीम गोवा या ठिकाणी असणार गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ. गुजरातमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे अहमदाबाद या ठिकाणी आहे. वडोदरा गुजरातमधील वडोदरा विमानतळ. सुरतमधील सुरत आंतरराष्ट्रीय विमानतळ. श्रीनगरमधील शेख उलम आलम आंतरराष्ट्रीय विमानतळ. बेंगलोरमधील केप्पगोड आंतरराष्ट्रीय विमानतळ. कर्नाटकातील मंगलोर या ठिकाणी असणारं मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ. अशी विविध विमानतळांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत. आपले मुंबई या ठिकाणी असणारं महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. इंदोरमधील मध्य प्रदेश इंदोरमधील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ. महाराष्ट्रातील नागपूरमध्ये असणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ. असे वेगवेगळ्या ठिकाणी असणारे आपल्या भारतातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत की ज्याच्या माध्यमातून बाहेरच्या देशामध्ये सुद्धा वाहतूक केली जाते.
आता इथेही विविध दिलेले आहेत. पुण्यामध्ये असणार, महाराष्ट्रातील पुण्यामध्ये असणार पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ, इम्फाळ मणिपूरमध्ये असणारं तुलिहाल आंतरराष्ट्रीय धावपट्टी, भुवनेश्वरमध्ये असणारं बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ, अमृतसरमध्ये असणारं गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ, चंदीगड पंजाब आणि हरियाणाची असणारी संयुक्त राजधानी त्याचं चंदीगड आंतरराष्ट्रीय विमानतळ, जयपूरमधील जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, चेन्नई तामिळनाडूमधील चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ, अशी विविध विमानतळे या ठिकाणी असलेली पाहायला मिळतात. आता कोलकाता पश्चिम बंगालमधील नेताजी सुभाषचंद्र विमानतळ, वाराणसी उत्तर प्रदेशमधील लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ, असे विमानतळे या ठिकाणी आपल्याला प्रमुख असले पाहायला मिळतात. या ठिकाणी सविस्तर 36 विमानतळं आहेत. ही विमानतळे लक्षात ठेवण्यासाठी राज्य किंवा त्याचं नाव किंवा ज्या देशातील आपले प्रमुख काही व्यक्ती आहेत किंवा जे स्वातंत्र्य सेनानी असतील किंवा प्रमुख असे महत्त्वाचे लोक असतील त्या लोकांच्या नावावरून काही विमानतळांना नावं दिली गेलेली आहेत. यावरून तुम्ही ही नावं पूर्णपणे लक्षात ठेवू शकता. आता आपल्या जगात असणारे जे प्रमुख हवाई वाहतूक मार्ग आहेत त्या मार्गांच्या विषयी आपल्याला माहिती बघायची आहे. त्याच्या माध्यमातून जोडली गेलेली ठिकाणी बघायची आहेत. आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय हवाई मार्ग आणि त्याच्या माध्यमातून जोडली गेलेली शहरे. पहिला मार्ग आहे युरोप आणि अमेरिका. युरोप आणि अमेरिका या दोन खंडांच्या दरम्यान जो हवाई मार्ग जोडला गेलेला आहे त्या हवाई मार्गातून लंडन, पॅरिस, स्टॉकहोम, न्यूयॉर्क, ओटावा, टोरोंटो इत्यादी प्रमुख शहरे एकमेकांना जोडली गेलेली आहेत. त्याचबरोबर युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या 3 खंडांच्या माध्यमातून जोडल्या गेल्या या मार्गाने काही प्रमुख शहरं जोडली गेलेली. त्याच्यामध्ये लंडन, दिल्ली, मुंबई, कोलकाता, कराची, शांघाय, हाँगकाँग, ताइपे, शांघाय, बँकॉक, क्वालालंपूर, सिंगापूर, जकार्ता, टोकियो, ओसाका, सेऊल, सिडनी, डॉर्बिन, वेलिंग्टन ही प्रमुख शहरं या युरोप, आशिया आणि ऑस्ट्रेलिया मार्गामुळे जोडली गेलेली आहेत. तर अमेरिका आशिया मार्गाने सॅन फ्रान्सिस्को, शांघाय, सिंगापूर, क्वालालंपूर, टोकियो ही प्रमुख शहरं जोडली गेली. तर युरोप ते आफ्रिका या मार्गाने लंडन, पॅरिस, जिनिव्हा, कैरे, नैरोबी, जोहान्सबर्ग, अक्रा आणि मॉरिशस ही शहरं जोडली गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे प्रमुख हवाई मार्ग आहेत. या प्रमुख हवाई मार्गांच्या माध्यमातून ही सर्व शहरं जगातील प्रमुख शहरं एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. आता सगळ्यात स्वस्त सगळ्यात व्यस्त हवाई मार्ग ही 2011ची आकडेवारी आहे. 2011च्या आकडेवारीनुसार जगातील सर्वात जास्त उड्डाणं करणारी प्रमुख या ठिकाणी आपल्याला हवाई मार्ग दिलेले आहेत. याच्यामध्ये क्वालालंपूर ते सिंगापूर हा 296 किलोमीटर लांबीचा हवाई मार्ग आहे. याच्यामध्ये वर्षात सर्वात जास्त 30,567 एवढी उड्डाणं झालेली आहेत. हा म्हणून जगातील सर्वात जास्त व्यस्त हवाई मार्ग आहे तो 2018नुसार आहे. 2021-22चा कदाचित वेगळा असू शकतो. असे प्रमुख 10 हवाई मार्ग आहेत. त्या 10 हवाई मार्गाची असणारी वर्षातील उड्डाणेही तेवढ्या जास्त प्रमाणात असलेली पाहायला मिळतात. हाँगकाँग ते सिंगापूर 1,590 किलोमीटर अंतर आहे. तरीसुद्धा 15,029 एवढी एका वर्षामध्ये झालेली उड्डाणं आहेत. म्हणजे या ठिकाणी हवाई मार्ग, अंतर आणि वर्षातील केली गेलेली उड्डाणं या सर्वांची माहिती दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी ती बघू शकता. या प्रत्येकाचे असणारे उड्डाणांचे अंतर आणि उड्डाणांची वर्षातील उड्डाणांची संख्या दिलेली आहे. आता हवाई वाहतुकीचे फायदे काय आहेत हवाई वाहतुकीचे? तर हवाई वाहतुकीचा सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला माहीत असेल तर प्रकार तो म्हणजे सर्वात गतिमान प्रकार आहे. उदाहरणार्थ आपल्याला दिल्लीला जायचं असेल तर दिल्लीला रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून जाण्यासाठी जर आपल्याला 24 तास लागत असतील तर हवाई वाहतुकीच्या माध्यमातून आपण 1-2 तासातच पोहोचू शकतो. म्हणजे सर्वात गतिमान प्रकार आहे. हवाई वाहतुकीने अत्यंत कमी वेळेत माल प्रवासी इच्छित ठिकाणी पोहोचवता येतो. दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी हवाई वाहतूक जास्त उपयुक्त आहे. म्हणजे आपल्याला इथून अमेरिकेला जायचं असेल आपण रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, जलवाहतुकीचा वापर करू शकत नाही कारण ती जास्त वेळ हवा आहे. कारण दीर्घ अंतराचा प्रवास जर करायचा असेल तर हवाई वाहतूक जास्त उपयुक्त आहे. हवाई वाहतूक श्रीमंत प्रवासी पत्रव्यवहारासाठी योग्य आहे. आता हवाई वाहतूक जर पत्रव्यवहार अर्जंट आपल्याला पत्रव्यवहार करायचा असेल तर त्यासाठी हवाई वाहतूक महत्त्वाची आहे. मौल्यवान वस्तू ज्या आहेत सोने, हिरे, मोबाईल, घड्याळे यांच्यासारख्या मौल्यवान वस्तूंच्या वाहतुकीसाठी हवाई वाहतूक उपयुक्त आहे. त्याचबरोबर नाशवंत पदार्थ यांच्यासाठी हवाई वाहतूक उपयुक्त आहे. दुर्गम भागात पोहोचण्यासाठी हवाई मार्ग हा एकमेव पर्याय असतो. हवाई वाहतूक इतर वाहतूक प्रकारांच्यापेक्षा बहुरूपी अडथळे येत नाहीत.
आता जर आपण बघितलं तर दुर्गम भाग जे आहे, ज्या ठिकाणी आपण रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण हवाई वाहतुकीचा वापर करू शकतो. हवाई वाहतुकीत इतर प्रकारांच्या प्रमाणे बहुरूपी अडथळे येतात. उदाहरणार्थ रस्ते वाहतुकीमध्ये जर डोंगर खचला किंवा ट्रॅफिक असेल, या प्रकारचा कोणताही बहुरूपी अडथळा येत नाही. भूकंप, सुनामी, महापूर, भूस्खलन, वणवे अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींच्या काळामध्ये हवाई वाहतुकीच्या मार्गाने आपल्याला मदतकार्य करता येते. आता भूकंप, सुनामी, महापूर, आपण महापूर बघितला होता. महाराष्ट्रामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यांच्यामध्ये आलेला महापूर. या महापुराच्या माध्यमातून हेलिकॉप्टरच्या माध्यमातूनच आपण काही लोकांचे जीव वाचवू शकलेलो आहे. भूघसरण आहे. भूघसरण म्हणजे जे एखादा डोंगराचा कडा घसरला असेल तर त्या ठिकाणच्या लोकांच्या शोधासाठी आपल्याला हवाई वाहतुकीचा वापर करता येतो. वणवे लागलेले असतात, ते वणवे विझवण्यासाठी आपण हवाई वाहतुकीचा वापर करू शकतो. त्याचबरोबर पर्यटन, अवकाश संशोधनासाठी आपण हवाई वाहतुकी महत्त्वाची आहे. आता अवकाश संशोधन आहे, त्या अवकाश संशोधनाच्या करण्यासाठी आपण हवाई वाहतुकीचा सर्वात जास्त वापर करतो. हवाई वाहतूक देशाच्या अंतर्गत व बाह्य रक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे, कारण याच्यामध्ये अल्प काळात सैन्य व युद्धसामुग्री एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येते. उदाहरणार्थ आपलं जर सैन्य हिमालयामध्ये असेल आणि त्या सैन्याची गरज जर वाघा बॉर्डर किंवा भारत आणि पाकिस्तान या 2 देशांच्यामध्ये असणाऱ्या बॉर्डरवरती सैन्याची गरज असेल तर ती आपण हिमालयातील सैन्य या ठिकाणी आपण हवाई वाहतुकीच्या माध्यमातून लगेच पोहोचवू शकतो. त्यामुळे देशांतर्गत आणि बाह्य रक्षणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची हवाई वाहतूक आहे. आता जसे फायदे आहेत तसे प्रत्येक गोष्टी जसे काही फायदे असतात तसे तोटे असतात. त्याचे तोटे काय आहेत तर याचे महत्त्वाचे तोटे म्हणजे याच्यासाठी प्रचंड गुंतवणुकीची आवश्यकता असते. गुंतवणुकीची आवश्यकता म्हणजे या ठिकाणी या सुविधा निर्माण करण्यासाठी विमानतळाची बांधणी करावी लागते. मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे, ते क्षेत्र आपल्याला त्या दुरुस्त करावं लागतं. त्याच्यासाठी सुविधा निर्माण कराव्या लागतात. योग्य प्रकारची धावपट्टीची निर्मिती करावी लागते. त्यामुळे यासाठी प्रचंड गुंतवणुकीची आवश्यकता असते. हवाई वाहतूक सर्वात महागडा किंवा खर्चिक वाहतूक प्रकार आहे. उदाहरणार्थ आपण मुंबईतून दिल्लीला जायचं असेल तर ती जर याची तिकीट जर 500 रुपये असेल तर याच्यासाठी हवाई वाहतुकीची ती तिकीट कितीतरी पटीने जास्त असू शकते. सामान्य व्यक्ती, अवजड वस्तू व्यापारासाठी हवाई वाहतूक उपयोगाची नाही. सर्वसामान्य लोकांना हवाई वाहतूक परवडण्यासारखी नाही. त्याचबरोबर अवजड वस्तूंची वाहतूक आपण हवाई वाहतुकीच्या माध्यमातून करू शकत नाही. आता हवाई वाहतुकीच्या निर्मितीसाठी सपाट जमिनीची आवश्यकता असते. ती सपाट जमीन आपल्याला मैदानी प्रदेशातच उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे मैदानी प्रदेशात याचा विकास करता येऊ शकतो. पण डोंगराळ भाग असतील, ईशान्येकडील राज्य आपण बघतो किंवा पर्वतीय प्रदेश बघतो, हिमालय प्रदेश बघतो, याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात याचा विकास करता येत नाही, कारण या धावपट्टींच्यासाठी सपाट जमिनीची आवश्यकता असते. हवाई मार्गांची वहन क्षमता ही सर्वात कमी आहे. म्हणजे हवाई वाहतूक ही हवेतून जात असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला जड वस्तूंची वाहतूक करता येत नाही. त्याचबरोबर धुके, हिमवृष्टी, चक्रीवादळे, मुसळधार पाऊस इत्यादी प्रतिकूल स्थितीमध्ये बऱ्याचदा हवाई वाहतूक बंद पडते. आपण जर बघितलं तर धुके, हिमवृष्टी, चक्रीवादळे याच्यामध्ये हवाई वाहतूक आपल्याला करता येत नाही, कारण अवकाशातील जी दृश्यमानता आहे ती दृश्यमानता कमी होते. त्यामुळे आपल्याला हवाई वाहतूक त्या ठिकाणी करता येत नाही. हवाई वाहतूक व साधनांचे अपघात, अपहरण झाल्यास मोठी हानी होऊ शकते. आपण याच्या भूतकाळामध्ये आपण जर काही घटना बघितल्या तर याचं अपहरणही झालेलं आहे आणि अपघातही झालेला आहे. याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. हवाई वाहतुकीसाठी उच्च शिक्षित व प्रशिक्षित कर्मचारी लागतात. तसेच दुसऱ्या देशात उड्डाण करू शकत नाही. हवाई वाहतूक म्हणजे विमान चालवण्यासाठी आपल्याला उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित कर्मचारी लागतात. आपण आपल्या देशातूनच उड्डाण करू शकतो. दुसऱ्या देशात उड्डाणासाठी किंवा त्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला परवानगीची आवश्यकता असते. हवाई वाहतुकीला आंतरराष्ट्रीय सीमांची बंधने असतात. परवानगीशिवाय आपण विमान दुसऱ्या देशामध्ये प्रवास करू शकत नाही. काही वेळा लांबून प्रवास करावा लागतो, त्यामुळे खर्च जास्त असतो. हवाई वाहतुकीमुळे विमानतळालगत ध्वनी प्रदूषण होतं. आता आपण विमानतळाच्या शेजारी जर जाऊन उभं राहिलो तर विमानाचे उड्डाण होणं आणि विमान धावपट्टीवरती येणं या दोन्ही प्रक्रियांच्यामुळे ध्वनी प्रदूषण सर्वात जास्त होते. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाची समस्या ही सर्वात जास्त भेडसावते. हे आता अशा प्रकारचे आपण बघितले की हवाई वाहतूक जी आहे ती हवाई वाहतूक कशा त्याचे महत्त्वाचे प्रकार, त्याचबरोबर त्याचे असणारे जगातील आपल्या भारतातील प्रमुख असणारी विमानतळे, आंतरराष्ट्रीय विमानतळे, त्याचबरोबर जगातील प्रमुख
व्यस्त हवाई वाहतुकीची असणारी ठिकाणे, जगातील प्रमुख हवाई मार्ग आणि ह्या हवाई मार्गाचे असणारे फायदे तोटे. आता हा जो घटक आहे त्या घटकाच्या संदर्भामध्ये परीक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर याच्या संदर्भात जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.